अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला दुपारी 5:30 वाजता मतदान प्रक्रिया संपन्न झाली। मतदान संपताच अनेक मतदान केंद्राबाहेर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। शहरातील विविध प्रभागांमध्ये उत्स्फूर्त मतदान झाल्याचे चित्र आहे। प्रभाग क्रमांक 8 मधील जोग स्टेडियम येथील मनपा शाळा क्रमांक 13 येथे दिवसभर मतदारांची लक्षणीय उपस्थिती होती। अमरावती शहरात कोणतीही अनुचित घटना न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले। आता सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले असून 16 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता नवसारी चौकातील स्पोर्ट संकुलात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। दुपारी 5:30 वाजेपर्यंत सर्व 22 प्रभागातील उमेदवारांचा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी। महानगरपालिका निवडणूक मतदानाची वेळ संपलेली आहे। 5:30चा ठोका वाजलेला आहे। हे दाखल चालू आहे। आपण अमरावती शहरातील चपराशीपुरा महानगरपालिका शाळा क्रमांक 13 हे थेट दृश्य पाहू शकताय। प्रवेशद्वार बंद करण्यात आलेला आहे। तर ज्यांना मतदान करायचं त्यांना 5:30च्या अगोदरच आतमध्ये प्रवेश दिला गेलाय। मात्र आता कोणालाच आतमध्ये प्रवेश दिला जात नाहीत। थेट गर्दी दृश्य आपण पाहू शकताय। शाळेच्या केंद्राच्या बाहेर हे दृश्य आहे। समर्थक आणि या ठिकाणी मोठ्या नमस्कार, मी चित्रा विठ्ठलराव खबरागडे, शाळा क्रमांक 13ची मुख्याध्यापिका। माझ्या इथे आज मतदान केंद्र होतं। जवळपास 13 बूथ होते माझ्या इथे आणि भरपूर प्रशासनाने खूप सुंदर अशी व्यवस्था इथे केलेली होती आणि सर्व लोकांनी इथे मतदारांनी आपला संविधानाचा अधिकार बजावलेला आहे आणि खरोखर अप्रतिम अशी सुसज्ज व्यवस्था होती आणि प्रशासनाने भरपूर सहकार्य केलं। मान्य आयुक्त आमच्या लाडक्या सौम्य मॅडम यांचे खरोखर लोकांनी खूप आभार मानलेले आहेत आणि आमचे प्रशासक अधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम शिक्षणाधिकारी यांनी सर्वांनी सहकार्य केलं आणि जेणेकरून मनपाने सगळं सुसज्ज अशा वातावरणात खूप अप्रतिम अशी व्यवस्था केल्यामुळे सगळे नागरिक खुश होते आणि खरंच आज मतदारांनी त्यांचा हक्क बजावल्यामुळे मी सगळ्या मतदारांचे खूप खूप आभार।